हाय हेलो माय डिवाइन फ्रेंड्स, टुडे आई एम गोइंग मुसी महाराणी की छत्री जे की बिलॉंग करते फ्रॉम अलवर. तर यस, मी तुम्हाला घेऊन जात आहे मस्त अशा प्लेसला जिथं हिस्टॉरिकल प्लेस आहे, इतिहास आहे त्या जागेचा. तर चला मग आपण जाऊया. ॲक्च्युली बेसिकली बघायला गेलं राजस्थानमध्ये तुम्हाला सगळं स्ट्रक्चर घर असतील, हॉटेल असेल तर असंच बघायला मिळेल, पण भारी वाटते बघायला तिथं. तर ना हे अलवर शहरात स्थित असून एक सुंदर आणि ऐतिहासिक स्मारक आहे जे महाराजा बख्तार सिंग आणि त्याची राणी मुसी यांच्या स्मरणार्थ राजा विनय सिंग यांनी हे बांधलेलं होतं. तर येस, हीच ती जागा आहे. ही जी देवमुजली छत्री आहे ना, बलुआ दगडाच्या 80 खांबावरून उभी असून त्यावर पौराणिक चित्र आहेत आणि कृष्णलीलांचं सुंदर नक्षीकाम पण केलेलं आहे. आणि हे खूप मस्त पर्यटक स्थळ आहे. चला तर मग हा स्पॉट मस्त एकत्र कव्हर करूया, एक्सप्लोर करूया, छान त्याची हिस्ट्री पूर्ण स्ट्रक्चर बघूया मस्त. साधारणतः तुम्हाला 1 घंट्यामध्ये पण तुमचं हे एक्सप्लोर होऊन जाईल. बट इफ यू वॉन्ट टू गो फॉर इन अ डिटेल एक्सप्लोरेशन तर 2 घंटे आरामात तुम्हाला इथे लागतील. आणि इथं वरती पण मंदिर आहे आणि असं इथं म्हटलं गेलं आहे की इथं एका पिक्चरची शूटिंग पण झालेली आहे. अँड इथं तुम्हाला फी पण नाही लागणार गाईज. इथं तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट इथं एक्सप्लोर करू शकता. तर इथं कोणताही तिकीटचं चार्ज नाही आहे. तर इथंच याच्यासमोर एक बालेकिल्ला आहे. तर तुम्ही जाऊ शकतात एक्सप्लोर करायला तिथं. बट इट विल टेक टाईम, सो आय जस्ट विजिट दिस प्लेस. ये भानगढ़ पुल कितना दूर, ये तो 90 किलोमीटर कितना मीन्स टाइम लगता है एक्सप्लोर करने के लिए उसको? इसको 90 किलोमीटर जाना है आपको ना, तो आपको। हाँ जी सर, नमस्कार। हेलो। मुसी महाराणी की छत्री ना ही स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असून ते अलवरच्या समृद्ध इतिहासाची आणि संस्कृतीची झलक दाखवते. आणि हे खूप महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे. सो मेनी पीपल्स आर कमिंग हियर विजिटिंग हियर अँड एक्सप्लोरिंग द कल्चर ऑफ दिस प्लेस. I'm fascinated to see this place and I click a lot pictures there because I love these type of culture and everything.
तर आहे मस्त ऐतिहासिक जलाशय आणि हे प्लेस खूप सुंदर आहे, बघायला पण शांत आहे, खूप शांत वाटतं तिथं गेल्यावरती. आणि इथं एक मस्त छान देवीचं मंदिर आहे, तर तुम्ही तिथं जाऊन मस्त दर्शन घेऊ शकतात. सो यू विल फील द अमेझिंग देअर. मनसा माता इथं यांचं मंदिर आहे. तर इथं ना अजून 1-2-3 स्पॉट आहेत. तर वरती जायला खूप जास्त वेळ लागतो. तर इथं ना कृष्णकुंड म्हणून आहे, तर मस्त जंगलासारखा इथं पूर्ण एरिया आहे आणि वरती पण मंदिर आहे. तर वरती ना भंडारा पण चालू होता त्या दिवशी आणि मस्त आम्ही तिकडं गेलो. खूप भारी आहे, निसर्गरम्य वातावरण आहे आणि तिकडे गेल्यावर ते इतकं सुंदर वाटतं ना की काय सांगायचं. मस्त पण मज्जा आली खूपच. सो जरा आपण मस्त निसर्गाचा आनंद घेत मस्त जाऊया. तर माझी ना मस्त ट्रेकिंगच होतं, तर आय लव द ट्रेकिंग इन द नेचर. खूप भारी मजा येते राव. तर वरती ना करणी माता मंदिर आणि धौली माता मंदिर इथं आहे, तर आपण जाऊया वरती. खूप भारी आहे राव. तर इथं मस्त छान दर्शन झालं माझा. इथला भंडाऱ्याची टेस्ट पण केली आणि खाल्लाही मस्त प्रसाद. खूप टेस्टी होता गाईज आणि काहीतरी नवीन वेगळं पद्धतीनं आय टेस्ट देअर अँड आय जॉईन द पीपल्स देअर. इट्स व्हेरी लवली थिंग. आणि हा अलवडचा भंडारा ना केदारनाथमध्ये पण असतो डिअर फ्रेंड्स. तर यस, आता तिथं माझा मिस झाला म्हणून इथं पुढं झाला. आय डोंट नो बट आय कम्प्लिटेड अँड आय एम व्हेरी हॅपी. देन मस्त मी चॉकलेटी कॉफी अँड पिझ्झा खाल्ला अँड अशा प्रकारे माझा हा दिवस खूप छान पद्धतीने गेलेला आहे तिथं. आणि मग मी मस्त आता ट्रेनने माझ्या घरी जायला निघाले आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथे बाबा, टेक केअर, लॉट्स लव फ्रॉम माय साईड अँड मस्त मजा करा, लिव्ह एव्हरी मोमेंट. तर चला, मी घरी पोचले आहे. आता नेक्स्ट ट्रिप भेटूया लवकरच. थँक्यू.